ठिकाणी रोज चालू असतं रनिंग सीझनला, कारण इतकी चांगली क्वालिटी आणि तितका चांगला ब्रॉडकास्ट ते करतात. सलामीची जोडी मैदानाच्या हातामध्ये दाखल होत आहे. ओपनर्स आपल्याला पाहायला मिळतात अजय आणि कमलेश. ही जोडी मैदानाच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ओमकार दरबाडीनं तयार होतोय. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकाचा बेनिफिट घेण्याचा फायदा नक्कीच असेल. ओमकार हा देखील एक चांगला गोलंदाज आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं त्याचप्रमाणे तुषारचा खेळ देखील आपण सातत्याने चांगला होताना पाहिलेला आहे. तुषार आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळतो डीप मिड विकेटला. मॉर्निंग सेशन पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. अंपासचा ग्रीन सिग्नल. सामन्याला सुरुवात स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतो अजय आणि ओमकार या पहिल्या षटकामध्ये. ओव्हर द विकेट पहिला बॉल. पहिलाच बॉल शफल होऊन खेळायचं होतं. दिशा खराब. डाऊन द लेग साइड. अतिरिक्त रन दरमाडीतनं मिळेल. अतिरिक्त रनच्या मदतीने दरमाडीतनं सुरुवात होत असताना धावफलक आता 1 वरती. 4 ओव्हरचा हा सामना. स्पर्धेचा आजचा 3रा आणि अंतिम दिवस. आज फायनल मॅच देखील आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे इव्हिनिंग सेशन मध्ये. लाऊडशी आउट अपील बट अंपायर्सने नकारलं. आय थिंक लेग स्टंप मिस करत असेल, कारण ज्याप्रमाणे बॅटर ज्या अगदी पोझिशन मध्ये उभे होते. रिप्ले आपण पाहूया एक्झॅक्टली. जर आपण पाहिलं अंपायर्सने नकारलं होतं, बट का नकारलं होतं. आणि जर आपण पाहिलं तर इथं जस्ट जर आपण विचार केला त्याची जी हाईट देखील मॅटर करत होती, कारण हाईट आणि त्या अनुषंगाने अंपायर्सने नकारलं. लेग बिफोर विकेटसाठी जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने पिचिंग, पॉइंट ऑफ इम्पॅक्ट, त्यानंतर हाईट, त्यानंतर बॉल स्टम्प्सला हिट होतो की नाही, या गोष्टी अंपायर्सला पाहाव्या लागतात. जागा बनवून खेळलेत. पंच केला गॅपमध्ये. क्लासिकल स्ट्रोक. बॉल निघून जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॉर्निंग सेशन आणि काय फटका पाहायला मिळाला. बॅकफुट पंच. चौकार. सौंदर्य दाखवणारा हा फटका होता, कारण फर्स्ट ऑफ ऑल फ्रंट फुटला कमिट झाले, बट त्यानंतर पोझिशन मध्ये आले, जागा बनवली, बॅकफुट वरती गेले, पंच केलं. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर जरूर होते, बट ताना भेदलं. आता शफल झाले. स्लॉक स्वीप. हवेमध्ये बॉल आणि हा बॉल गेला. किती मिळतील हा प्रश्न नक्कीच आहे. आणि हा बॉल देखील गेला एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. फटके येतात. फर्स्ट ऑफ ऑल जागा बनवून डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये फटका, त्यानंतर शफल होऊन अगदी गोलंदाजाच्या गतीचा वापर करत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक चौकार. बॅक टू बॅक 2 चांगले फटके आलेत. आता स्टेप आउट झालेत, बट गोलंदाजाने अगदी पाहिलंच होतं की फुटवर्कचा वापर केला जातोय. लाईन थोडी मागे खेचली होती आणि त्याचा बेनिफिट मिळतोय गोलंदाज ओमकारला. डॉट बॉल येतोय. बघा पहिल्या षटकामध्ये लढत ठस्सन या गोष्टी पाहायला मिळतात. एकंदरीत ओमकारने देखील तसा परीने चांगलेच प्रयत्न केले त्या पहिल्या षटकामध्ये. फुल लेन टाकलाय समोरच्या दिशेने. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनला फिल्डर प्रयत्न जरूर करतील, बट त्याला देखील बीट करून हा बॉल देखील 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 3रा चौकार या पहिल्या षटकामध्येच. काय बॅटिंग होत आहे. 3 चौकार आले आणि फार कमी वेळा असं पाहायला मिळतं त्याचे की 3 चौकार 3 वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आलेत. एक डीप एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग ऑफ, त्यानंतर एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग. यापुढील होणारा जो सामना आहे टॉससाठी मी आमंत्रित करतोय. योगेश 11 आमने ए संघ आपल्याला फाईट करताना दिसणार आहे अगेन्स्ट टीम रुद्रा स्पोर्ट्स सांगे. सो दोन्ही टीम्सचं कॅप्टन आपल्याला विनंती असेल की पहिलं सत्र समाप्त होण्या अगोदर आपल्याला टॉससाठी यायचं आहे. आणि कालच्या दिवसामध्ये आम्ही ऑलमोस्ट बघा जेही संघ उशिराने उपस्थित राहिलेत त्यांना आम्ही 3 रनची पेनल्टी दिलेली आहे.
पुन्हा एकदा जागा बनवून खेळलेत, गती देखील कमी होती, ते देखील अगदी पारखलं जाणलं आणि हा बॉल देखील आता डीप बॅकवर्ड. जागा बनवून खेळले होते, धीमा गतीने शेवटच्या मोमेंटवरती हा बॉल आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरला भेदलं बॅटर कमलेश. आज भरपूर चांगल्या टचमध्ये दिसतो आणि थोडा चर्चा देखील गोलंदाजसोबत भरपूर झाला, बट पॉवर प्लेचं षटक होतं, फक्त 2च फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर होते, त्याचा फायदा पूर्णपणे घेतला गेला. खेळ देखील समाप्त. पहिल्या षटकात 7 झाला. पहिल्या षटकामध्ये येस, टायमर सेट आहे अंपायर्स. बघा 4 मिनिटं पहिल्या षटकामध्ये खर्च झालेले आहेत आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस जे धाव फलक आहे जर आपण पाहिलं तर सध्या सगळीला 18 धावा धाव फलकावरती. सेकंड ओव्हर. तुषार स्वतः टीमचे कॅप्टन येतात. बघा पुढील सामना सांगे विपक्ष आपल्याला फाईट करताना दिसणार आहे. योगेश इलेवन आमने ए. सो टॉससाठी दोन्ही टीमचं कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. पहिले सत्र समाप्त होण्या अगोदर आपण टॉससाठी यायचं आहे. तुषार आला आणि बघा पहिल्या षटकामध्ये ज्या 18 धावा गेलेल्या आहेत, आता त्याची भरपाई करायची आहे, कमबॅक करायचं आहे. त्या अनुषंगाने तुषारने आता स्वतःवरती विश्वास दाखवला. सेकंड ओव्हर आणि आता स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला बॅटर पाहायला मिळतील अजय, ज्याची बॅट आतापर्यंत आपल्याला शांत दिसली. तुषार पहिलाच बॉल फुल टॉस टाकला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर, अतिशय चांगली फिल्डिंग. फक्त एक सिंगल रन प्रमाणित मिळेल. आता स्ट्रायकिंग एंडवरती कमलेश, ज्याचे आपण आतापर्यंत 4 चांगले फटके पाकले आणि ते देखील 4ही चौकारच होते. आणि पाकलं गेलं तर 2 जागा बनवून आपण स्ट्रोक खेळताना त्याला पाकलं. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, एक लॉंग ऑफला अगदी आपण पाकलं होतं, त्याने क्लिअर केलं होतं. तब्बल 4 चौकार तसा बॅटमधनं आलेले आहेत. आता तुषार सेकंड ओव्हरमध्ये आणि टीमचा कॅप्टन आहे आणि जेव्हा एखाद्या संघाला आपण लीड करतो तेव्हा खऱ्या अर्थाने फार मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या खांद्यांवरती असते. ॲज अ कॅप्टन, ॲज अ लीडर आपल्याला आपल्या टीमला पुढे न्यायचं असतं आणि भरपूर साऱ्या गोष्टींमध्ये आपल्याला पुढे राहावं लागतं. आता संघ अडचणीमध्ये आहे तर पुढाकार घ्यावा लागेल गोलंदाजाला. बॅकफुटवरती जाऊनच स्ट्रोक खेळले होते, फक्त दिशा दिली आहे. फिल्डर आहेत काऊ फेसमध्ये. दुसऱ्या धाब्याचा कॉल, रनआउटची शक्यता आणि सफलता मिळेल रनआउटच्या स्वरूपामध्ये. पकला धक्का लागला, बॅटर बाद झालेत अजय. बघा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता, बट एकंदरीत विचार करण्यासारखी ही देखील गोष्ट होती की दुसरी रन होऊ शकली असती, बट अजय रनिंग बिटवीन द विकेटमध्ये थोडे कमी पडले की काय. कारण दुसऱ्या एंडला जर आपण पाहिलं तर बॅटर कमलेश अगदी वेगाने पोचले होते. फिल्डिंग चांगली तोपर्यंत 2 धावा इथनं सहजरित्या पूर्ण केल्या जातील. बघा प्रयत्न इथनं तुषारच्या माध्यमातून देखील केले जातात, बट त्याला देखील ठाऊक आहे की विकेट इथनं हवी आहे आणि विकेट कोणाची हवी आहे तर ती कमलेशची हवी आहे. कारण सध्याच्या घडीला या पहिल्या सत्रामध्ये आतापर्यंत जो खेळ झाला त्यामध्ये डॉमिनेट केलंय कमलेशने. कारण आपण भरपूरदा पाहिलेलं आहे की जेव्हा एक वेल सेट बॅट्समन क्रीजवरती थांबतो खेळतो तेव्हा रन फ्लो थांबवणं अवघड होतं. आता स्विच हिटचा फटका, हवेमध्ये बॉल आणि गॅपमध्ये बॉल, बट डीप एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर पोहोचतात वेगाने. तोपर्यंत पुन्हा एकदा दुसऱ्या धाब्यासाठी कॉल केला गेला आणि 2 धावा इथनं पूर्ण केल्या जातील. कौतुक करावं लागेल जे फिल्डर डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये होते. यासिन सिंधू
क्या बात आहे. गेले 2 दिवस खऱ्या अर्थाने भरपूर चांगलं गुणलेखन त्यांनी केलं, बट आता मैदानाच्या आतमध्ये ते खेळ करतात. आणि त्यांचे मोठे बंधू वसीमजी सिंधू ते देखील व्यासपीठावरती आहेत आणि खऱ्या अर्थाने भरपूर मेहनत त्यांनी देखील या स्पर्धेसाठी घेतलेली आहे. बॅटची कडा बॉल मागे चालला, शॉर्ट थर्डला फिल्डिंग चांगली आणि ओव्हर थ्रो. आता प्रश्न हा पडला की या थ्रोची काही आवश्यकता होती का, कारण बघा बॅकअपला खेळाडू नाहीये, तो विचार खऱ्या अर्थाने शॉर्ट थर्डच्या फिल्डरने करायला हवा होता, पण तो विचार नाही केला आणि त्यामध्ये एक एक्स्ट्रा रन गेली. 2 धाबा दरवाडीतनं पूर्ण होतील. धाव फळक या 2 धाब्यांच्या मदतीने. आता स्कोर कार्ड जातोय पुढे 26 वरती. बघा रणगती थांबवायचा जो उल्लेख मी केला, बट ती रणगती थांबली नाही आहे. बघा 1 विकेट जरूर या ओव्हरमध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये मिळाली, बट त्यानंतर जे आपण गेले 3 चेंडू जर पाहिले तर त्यामध्ये 6 धाबा आतापर्यंत आलेल्या आहेत. बघा जेव्हा एखादा नवीन फलंदाज क्रीजवरती येतो तेव्हा ॲज अ बॉलिंग युनिट माइंडसेट कसा असायला हवा की आपल्याला आता इथनं प्रेशर बनवायचं, आता इथनं आपल्याला कमबॅक करायचं, बट ते झाले नाही आहे. त्याचं महत्त्वाचं कारण काय राहिलं की मैदानाच्या आतमध्ये कमलेश अजून देखील खेळतोय. यावेळेस कौतुक करावं लागेल तुषारचं, कारण अगदी पाहिलं होतं की जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न आहे आणि कमलेशच्या आर्कपासून रीचपासून चेंडूला थोडं दूर ठेवलं. निर्धाव चेंडू येतो आणि अशा प्रकारे खेळ देखील समाप्त. अवघ्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा धाव फलकावरती. एक धक्का देखील लागला, अजून देखील खेळ बाकी आहे येणाऱ्या 2 षटकांचा. सर 10 मिनिटं झालेली आहेत मेहर 11 बापगाव. शेवटची 5 मिनिटं असतील तुम्हाला येणाऱ्या 3ऱ्या षटकासाठी. नियम सर्वांसाठी समान आहेत आणि तुम्ही गेले 2 दिवस इथे उपस्थित देखील आहात. तुम्हाला माहिती आहे की ज्या ज्या संघाने एक्स्ट्रा वेळ घेतला त्यांना आपण पॅनल्टी दिलेली आहे. सो त्वरित सामन्याला सुरुवात करा. तसेच नुकतंच व्हॉइस ऑफ मलंगड भागीजी म्हात्रे सरांचं देखील आगमन झालं. आपलं देखील या सकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. ज्यांची मधुर वाणी तुम्ही खऱ्या अर्थाने गेल्या 2 दिवसांमध्ये ऐकली. शिवचरित्र असो, क्रिकेटिंग नॉलेज असो, ज्याच्यावरती ज्यांनी खऱ्या अर्थाने फार मोठं प्रभुत्व मिळवलं आणि सातत्याने मलंगड परिसर असो, आज कल्याण डोंबिवली असो, त्यानंतर आमचा भिवंडी विभाग असो, त्यांचा आवाज या विभागांमध्ये गुंजत असतो आणि येत्या काळामध्ये आणखीन मोठ्या मोठ्या विभागामध्ये हा आवाज तुम्हाला चर्चेमध्ये दिसेल. त्याचप्रमाणे एक अतिशय चांगले गायक देखील आहेत, परी बीट्स. आता लग्नांचा सीझन येतोच, कोणाला ऑर्केस्ट्रा हवा असेल तर भागीजी म्हात्रे सरांना तुम्ही लगेच संपर्क साधा. 2 षटकांचा खेळ अजून देखील बाकी आहे. 26 धावा आहेत आणि जर अशीच बॅटिंग झाली तर मे बी 45-50 इझिली बनवल्या जाऊ शकतात. मिस्टॅमिंग हवेमध्ये लॉंग ऑनला फिल्डर डाऊन दी बॉल, मिस्टेक होणार नाहीये. कॅच पकडली जाईल, सफलता मिळेल. धक्का लागलाय दुसरा आणि फलंदाज आता बाद झालेत आकाश. केलं, बट एक व्यक्तीला मी विसरून गेलो, ते म्हणजे आमचे डीजे मास्टर, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने भरपूर चांगली संगीत ऐकवली जातात, भरपूर चांगली साऊंड सिस्टम आणि क्वालिटी त्यांचा अगदी डीजे मध्ये आहे. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये येतात. क्रमांक 4 वरती बॅटर आशिष मैदानाच्या आतमध्ये येतात. मागील चेंडूवरती आपण पाहिलं आकाशला चेंडू आकाशातच मारायचा होता, बट डिस्टन्स थोडी कमी राहिली. लॉंग ऑनला एक अतिशय चांगली कॅच आपण पकडताना पाहिलं फिल्डरला. राऊंड द विकेट, नेक्स्ट बॉल, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक निर्धाव चेंडू सध्या असा गडीला येतो, बट मेहर 11 बापगावचा एक मिनी कमबॅक या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कारण एकंदरीत जो स्टार्ट झाला होता पहिल्या षटकामध्ये 18 होत्या, बट त्यानंतर कमबॅक झाला. मिस्टामिंग, आणखीन एक विकेट मिळेल का? कव्हरला फिल्डर थोडे दूर राखले. आता बॅकअपला तुषार येतो लॉंग ऑफवरनं, तोपर्यंत पूर्ण केल्या जातील या 2 धावा. कमबॅक होणं गरजेचं देखील होतं मेहर 11चं, कारण त्यांना देखील ठाऊक होतं की ज्या रणगतीने रन्स बनवल्या जात आहेत, जर आपण विकेट्स नाही काढले तर हे टोटल कदाचित 50 किंवा त्याच्यापेक्षा जास्त देखील होऊ शकतं. पण आता जो कमबॅक झाला त्याच्यावरती जर आणखीन भर टाकली तर 40 पर्यंत देखील थांबू शकतात.
डेड बॉलचा इशारा अंपायर्सचा आला. राऊंड द विकेट. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, अँगलने पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने जातो. त्या गोष्टीकडे मी म्हणेन आज बॅटर थोडं लक्ष आता द्यावं लागेल, कारण गेले 2 चेंडू जे निर्धाव आलेत या षटकामध्ये त्यामध्ये घडलं काय की पडल्यानंतर चेंडू बाहेर जातोय आणि बॅटर क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न करतोय. कधी कधी काय होतं की प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जेव्हा आपण फटके खेळण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा शक्यता काय असतात, एक तर तुम्ही चेंडूला मिस कराल, एक तर मिस टायमिंग, या 2 गोष्टी घडतात. पुन्हा एकदा तेच घडलं, पुन्हा एकदा पडल्यानंतर चेंडू बाहेर जातो, आणखीन एक डॉट बॉल. आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती सध्याच्या घडीला कमलेशला आपण पाहतो जो डोक्यावरती हात ठेवतो, कारण त्याला देखील ठाऊक आहे की आपली जी सुरुवात होती पण त्याप्रमाणे फिनिश होताना दिसत नाहीये. आणखीन एक जबरदस्त डिलिव्हरी अतिरिक्त गतीने. आता तर पेस अँड बाउन्स या दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या. खेळ देखील समाप्त अवघ्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड फक्त आणि फक्त 28. म्हणजे बघा, पहिल्या षटकामध्ये 18 कंपेअर जर आपण केलं, दुसऱ्या षटकामध्ये 8 आल्या होत्या, पण या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा. 14 मिनिटांमध्ये 3 षटके समाप्त झालेली आहेत. म्हणजे लास्ट ओव्हरमध्ये कोणत्या प्रकारे एक एक्स्ट्रा फिल्डर 38 सर्कलमध्ये ठेवण्याची आवश्यकता नाही आहे. पुढील जो सामना आहे सांगे विपक्ष आपल्याला लढत पाहायला मिळणार आहे योगेश 11 आमने ए. सो दोन्ही टीमचा कॅप्टन्सला टॉससाठी या. ज्या टीमचा कॅप्टन टॉससाठी वेळेवरती उपस्थित नसेल त्या टीमला 3 रनची पेनल्टी असेल, आणि जर दोन्ही टीमचे कॅप्टन नाही आले तर मॅच 3 ओव्हरची खेळवली जाईल. ही देखील गोष्ट लक्षात ठेवा. बघा, आज फायनल डे आहे आणि आज कोणालाही काही ऑफर, काही सूट दिली जाणार नाहीये. आज जे नियम आहेत, आणि खऱ्या अर्थाने गेल्या 2 दिवसांमध्ये नियमांचं पालन झालंय, कारण भरपूर साऱ्या संघांना आपण पॅनल्टी दिली. आणि वेळेसंदर्भात जेव्हा जेव्हा टीम्स कमी पडल्या तेव्हा लास्ट ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर देखील 38 सर्कलमध्ये ठेवताना आपण पाहिलंय. नियमांचं पालन खऱ्या अर्थाने स्पर्धेमध्ये भरपूर चांगल्या पद्धतीने झालंय. लास्ट ओव्हर पहिलाच बॉल फुल टॉस, अगदी पॅनवरती फुल टॉस होता, बट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर. आणि हे काय घडलं, कारण बघा रणगती थांबली होती, बट आता त्याला गती प्रदान करण्याचं कार्य पुन्हा एकदा होईल का, कारण मिसफिल्डच्या जोरावरती हा बॉल निघून गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. आणि बघा, जे काही नियम आहेत ते खऱ्या अर्थाने आमने लोणाड क्रिकेट असोसिएशनचे नियम आहेत आणि त्यांचा वापर या स्पर्धेमध्ये केला गेला. आयोजकांचे काही स्पेशल नियम नाही आहेत. जे असोसिएशनचे नियम आहेत तेच इथनं लागू केले गेलेले आहेत. सो सर्व टीम्सला विनंती आहे की जी वेळ तुम्हाला दिली गेली त्याच्यावरती तुम्ही प्लीज हजर राहा. आणि आता तर स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतली की काय, कारण पाकिलं गेलं तर या अगोदर आपण पाकिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मिसफिल्ड झाली, तिथे 4 मिळाला, बट त्यानंतर बीमर नो बॉल, म्हणजे पुढील चेंडू असेल फ्री हिट. आता ही संधी आहे कमलेशकडे की गेल्या 2 ओव्हरमध्ये जो मोमेंटम आपण गमावलाय ना त्याला आपण पुन्हा एकदा प्राप्त करू शकतो. फ्री हिटचा बॉल, फ्री हिट, बट पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. त्याचा ॲडव्हान्टेज आता गोलंदाजाला मिळेल. आणि ही सरफेस त्याचप्रमाणे राहिली, कारण जेव्हाही या क्रीडांगणावरती आम्ही सामने पाहिलेले आहेत, जी पिच आहे, जी विकेट आहे, त्याच्यावरती बॉल पडल्यानंतर कधी खाली राहतो तर पडल्यानंतर गुडलँड स्पॉटवरनं कधी कधी चेंडू खांद्यापर्यंत देखील येतो. या गोष्टी या पिचवरती आपण भरपूरदा पाहिलेल्या आहेत आणि कालच्या दिवसामध्ये देखील ते झालंय. आता शफल झाला, हुक केला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आता लॉंग लेगला जरूर येतात, पण त्यांना देखील बीट करून हा बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. या मॅचमध्ये प्लस पॉइंट ॲडव्हान्टेज ऐकायल भैरवी वालशीन संघासाठी काय राहिलं की एका एंडने कमलेशने भरपूर चांगली बॅटिंग केली, जो 31 धावांवरती सध्याच्या घडीला नॉट आउट खेळतो आणि पहिल्या सत्रामध्ये अजून देखील खेळ बाकी आहे येणाऱ्या 3 चेंडूंचा. चला पुन्हा एकदा सांगे टीम आणि आमने ए टॉससाठी आपण यायचे त्वरित.
ऑन साइडला हा फटका, डीप मिड विकेटचे फिल्डर वेगाने येतात, फिल्डिंग चांगली, दुसऱ्या धाब्यासाठी कॉल आणि अगदी करेक्ट एंडला थ्रो देखील आला, म्हणजे रनआउटच्या स्वरूपामध्ये 32 धावेंचे अप्रतिम इनिंग्स करून आता कमलेश चालल्या डगआउटच्या दिशेने. धक्का लागला आता मैदानाच्या आतमध्ये, हा तिसरा फलंदाज बाद. टीमने आणि त्या देखील फायनल मॅच मध्ये. क्या बात आहे. आणि ते प्रसंग मी भरपूर ठिकाणी सांगितलं देखील होतं की विश्वास जर दाखवला तर फायनल मॅच मध्ये 4 मध्ये 2 देखील डिपेंड होतात, आणि ते कार्य याच संघाने केलं होतं. आणि डीजे मास्टर त्या टीम मध्ये होते, ते सांगतायत त्यांचं दुःख ते व्यक्त नाही करू शकत, कारण अंतिम मॅच 4 मध्ये जेव्हा 2 नाही बनत ना, त्या फार टोचतात. पण अपोनंट टीम मेहर 11 बापगाव ज्यांनी त्या धावा डिफेंड केला होता, तो आनंद वेगळाच होता. निर्धाव चेंडू आणखीन एक येतो आणि आता चेंडू शिल्लक आहे त्या पहिल्या सत्रामध्ये. शेवटचा एक बघा, निसटता विजय खऱ्या अर्थाने तेजस्वी भोईर एखादा संघ जेव्हा मिळवतो ना, तो आनंद गगनात मावेनासारखा होतो, आणि ते कार्य या टीमने केलंय, भरपूरदा केलंय. शेवटचा चेंडू पहिल्या सत्रामधला, शेवटचा चेंडू आणि दरम्यान अंपायर्स वळतात, म्हणजे दिशा खराब आहे, अतिरिक्त रन दरम्यान इथं मिळेल. एक्स्ट्रा रनच्या मदतीने धाव फलक आता 39 वरती. बघा, जे मी सांगितलं होतं मागील षटकामध्ये, जर अशीच गोलंदाजी जर केली तर कदाचित 40 किंवा त्याच्यापेक्षा देखील कमी वरती तुम्ही रोखू शकता, आणि तेच घडलंय. 39 धावा आहेत. प्रेडिक्शन खऱ्या अर्थाने मॉर्निंग सेशनमध्ये पहिलीच प्रेडिक्शन खरी ठरताना दिसते. निस्टामिंग हवेमध्ये आता स्वतः गोलंदाज पोहोचतात, कॅच पकडली जाईल आणि एक्झॅक्टली 40 धाव्यांचं लक्ष इथनं सेट केलं. आई काल भैरवी वालशिन संघाने अगेन्स्ट टीम मेहर 11 बापगाव सर टॉससाठी यायचं आहे. सांगे संघाचे कॅप्टन आणि आमने ए टीमचे कॅप्टन तुबरी टॉससाठी यायचं आहे. ज्या टीमचा कॅप्टन उशिराने येईल त्या टीमला 3 रनचे पेनल्टी, आणि दोन्ही टीमचे कॅप्टन जर नाही आले तर मॅच 3 ओव्हरची केली जाईल, ही गोष्ट लक्षात ठेवा. बघा, आम्ही घेतो एक छोटासा ब्रेक, बट तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, एन्जॉय करत राहा. आई गावदेवी स्पोर्ट्स बापगाव आयोजित आई गावदेवी चषक 2024 40 धाव्यांचं लक्ष ठेवलं गेलं. आणि जेव्हा खऱ्या अर्थाने सेकंड इनिंगला सुरुवात होईल, समालोचन कक्षामध्ये आपण करणार आहोत चेंजेस, आणि आवाज आपण ऐकणार आहोत. गेले 2 दिवस खऱ्या अर्थाने स्पर्धेमध्ये रंग भरण्याचं कार्य ज्यांनी केलं, व्हॉइस ऑफ मलंगण भागेशजी म्हात्रे सरांच्या शुभवाणीतून येणारं पुढील सत्र. आणि बघा, जी सूचना मी दिलेली आहे की सेकंड इनिंगचा पहिला चेंडू पडण्या अगोदर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी आले पाहिजेत, आणि ज्या टीमचा कॅप्टन उशिराने येईल त्या टीमला 3 रनची पेनल्टी असेल. आणि आणखीन एक गोष्ट मी सांगेन की जर दोन्ही टीमचे कॅप्टन नाही आले तर मॅच 3 ओव्हरची खेळवली जाईल. आणि कॅप्टन आलेले आहेत, आमने टीमचे कॅप्टन आलेले आहेत, म्हणजे सांगे टीमचे कॅप्टन. आपल्याला सूचना आहे की पहिला चेंडू पडण्या अगोदर आपल्याला यायचं आहे टॉससाठी.
चला दोन्ही टीमचे कॅप्टन, एक टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे, म्हणजे सामने टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. सांगे टीम कॅप्टनला लवकरात लवकर पाठवा, कारण कालपासून आपण स्ट्रिक्ट वॉर्न प्रत्येक संघाला करत आहोत. कोणता संघ या स्पर्धेच्या डिसिप्लिन मोडतोय तर त्याला आपण लगेचच पॅनल्टी देत आहोत. त्या अनुमानाने कालच्या दिवसामध्ये एका संघाला 2 संघाला 3 धाव्याची पॅनल्टी आपण दिलेली आहे. आणि जी आपण नियमावली आहे या स्पर्धेमध्ये की 15 मिनिटामध्ये तुमचे 3 षटक जर पूर्ण झाले नाहीत तर एक फिल्डर आपण आउटफील्डमधला इनफील्डमध्ये आणतो. तेही आपण या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये सुद्धा पाहिलं आणि पहिल्या दिवसामध्ये सुद्धा पाहिलं. सो विनंती करेन, आय काइंडली रिक्वेस्ट सांगे टीमचे कॅप्टन लवकरात लवकर तुम्हाला टॉससाठी रिपोर्टिंग करायची आहे. बघा आता थोडी करेक्ट माहिती माझ्यापर्यंत येत आहे की जे आमचे डीजे मास्टर आहेत त्यांनी त्या धावा डिफेंड केल्या होत्या आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या नावाची चर्चा भरपूर दिवस झाली होती. चला चालू सामन्याच्या दिशेने जाऊया. सेकंड इनिंगला सुरुवात, सलामीची जोडी योगेश आणि ओमकार. पहिलाच बॉल फुल टॉस होता, मिड विकेटला फिल्डर मिसफिल्ड देखील झाली, बॅकअपला देखील खेळाडू येतात पण तरी सुद्धा मिसफिल्ड आणि फायनली आता काऊ कॉर्नरचे फिल्डर येतात आणि बॉल फील्ड होतो आणि तोपर्यंत पूर्ण केल्या जातील या 2 धावा. 2 धाब्यांच्या मदतीने ऑफ द मार्क होतो बॅटर योगेश. लक्ष जे ठेवलं गेलं 40 धाब्यांचं आहे, बट सामन्याला फार खेचलं खऱ्या अर्थाने आपण हेच म्हणूया मेहर 11 बापगावने, कारण एकंदरीत जी सुरुवात होती पहिल्या षटकामध्ये 18 होत्या आणि तिथनं जर आपण पाहिलं तर अंतिम 3 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 11 धावा खर्च केल्या मेहर 11 बापगावने. काय कमबॅक राहिला या टीमचा आणि जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, बट इथनं अंपायर सांगतात दिशा खराब. अतिरिक्त रन दरम्यान इथनं मिळेल सध्या सगळीला आमच्या ऑफिशियल अंपायर आपल्याला जे पाहायला मिळतात मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये राज ठाकरे सर आहेत आणि त्याचप्रमाणे स्क्वेअर लेग अंपायर स्वप्नील सर आहेत आणि त्याचप्रमाणे आमचे तिसरे पंच DK सर दत्तात्रय कडाव सर. योगेश आणि ओंकार दळवी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. स्टेप आउट झाला योगेश, इनफिल्डला तर क्लिअर केलं. आता कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर पाठलाग करतात. आउटफील्ड थोडी धीमे आहे, त्याचा ॲडव्हान्टेज थोडा फिल्डर्सला मिळतो आणि तोपर्यंत 2 धावा दरम्यान पूर्ण केल्या जातील. मग फील्ड रिस्ट्रिक्शनचा बेनिफिट घ्यावा लागेल, कारण आपण जर 2 दिवसांचा खेळ पाहिला मागील तर भरपूर आपण हे पाहिलं की पॉवर प्ले नंतर रन्स बनवणं थोडं अवघड ठरतं, कारण पॉवर प्ले नंतर जर तुम्हाला रन्स बनवायचे आहेत आणि मोठे फटके जर खेळायचे आहेत तर ताकदीचं प्रदर्शन करावं लागतं आणि त्या अनुषंगाने पॉवर प्लेचा बेनिफिट घेणं चेसिंगमध्ये ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. ओव्हर द विकेट, स्विच हिटचा फटका आणि गॅपमध्ये चेंडू आहे, इनफिल्डला क्लिअर केलं, खाली क्षेत्र, बॉल निघून जातो बॅकवर्ड पॉइंट रिजन, बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. बघा सेकंड इनिंगला सुरुवात झालेली आहे. आमने टीमचे कॅप्टन आहेत बट सांगे टीमचे कॅप्टन आलेले नाही आहेत आणि काही ज्या सूचना असतील 3 रनची पेनल्टी सांगे टीमला दिली गेली आहे आणि जर आणखीन उशीर झाला तर कदाचित ओव्हर देखील कमी केली जाईल. बघा आमने टीम तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुमच्या 4च ओव्हर असतील, अपोनंट टीमच्या कमी केल्या जातील. चौकार दरम्यान इथनं येतो, धावफळक सध्या सागडीला 9 वरती आहे. चांगली सुरुवात. बघा जर आपण योगेशची बॅटिंग पाहिली या अगोदर देखील असाच काय प्रयत्न त्याने केला होता, स्टेप आउट झाला त्यानंतर थोडा मागे झाला, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न इथं योगेश करतो, बट हा निर्धाव चेंडू. या अगोदर देखील ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली. तेजस्वी भोईर यांचा देखील कमबॅक येत्या 2 तारखेला उडतोय SSC ट्रॉफीमध्ये, ते आपल्याला इन ॲक्शनमध्ये दिसणार आहेत, म्हणजे उद्याच्या दिवसामध्येच. पडल्यानंतर चेंडू थोडा खाली राहतो आणि जर आणखीन खाली राहिला असता तर बोल्ड होण्याची शक्यता देखील होती.
नशिबाची साथच आपण म्हणूया. बघा जी गोष्ट मी सांगितली, जर आणखीन खाली राहिला असता तर बोल्ड होण्याची शक्यता होती. नशिबाची साथ, धाव फळक 9 वरती आणि चेंडू शिल्लक आहे या पहिल्या षटकामध्ये शेवटचा 1. फक्त 1 चेंडू शिल्लक. पहिला सामना असं वाटतंय की नेक टू नेक फाईट, एक क्लोज एन्काउंटर आपल्याला पाहायला मिळणार आहे. ऑन साइडला लॉफ्ट केला हवेमध्ये, काऊ फेस मध्ये फिल्डर धावतायत, कॅच देखील ड्रॉप आणि बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जातोय. चौकार. रमणीतनं आलेले आहे. टॉस देखील केला जाणार आहे आणि आमचे साथी समालोचक भागीजी म्हात्रे सरांना मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. दयानंदजी मोगरे साहेबांना आपण विनंती करूयात की दुसऱ्या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करूयात. सांगे टीम त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल योगेश शिलेवन आमने. सो आपण या दोन्ही टीममध्ये करत आहोत टॉस. एका बाजूला सामनाही सुरू आहे. आपण साहेबांचे शुभ हस्ते करूयात नाणेफेकीचा कौल. एका बाजूला हेड, एका बाजूला टेल. खरं तर या टॉसच्या 2 बाजू आणि साहेबांना विनंती करून कॉइन स्पिन करायचा आहे. हेड असा कॉल टीम आमनेच्या कॅप्टन्स आणि त्यांच्याच बाजूने खरं तर नाणेफेकीचा कौल लागला. फक्त डिसिजन सांगायचं. मॅच सुरू आहे. क्षेत्ररक्षण. येस, थँक्यू. नेक्स्ट मॅचमध्ये सांगे टीम तुम्हाला प्रथमतः करताना पाहायला मिळेल बॅटिंग. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकामध्ये एकूण 13 धावा आणि 40 धावा चेस करत असताना विजयाची नीव तर रचली गेली, पायाभरणी तर झालेली आहे, पण अजून देखील खेळ भरपूर बाकी. ओमकार सध्या सगळीला स्लॉक स्वीप खेळायचं होतं ओमकारला, बट बॉल दरम्यान शॉट थर्डला जातोय. एक सिंगल मिळेल. धावफळक या एका धाब्याच्या मदतीने आता 14 विदाउट लॉस टीम मेहर 11 बापगाव. म्हणजे अजून देखील इथनं आवश्यकता असेल 26 धाब्यांची. 26 धाबा अजून देखील बनवायच्यात. खेळ भरपूर बाकी आहे. बघा एखादं चांगलं षटक जर वालचीन संघाच्या दृष्टिकोनातून येतं जातामध्ये कमीत कमी धावा 1 ते 2 विकेट्स, तर इथनं कमबॅक वालचीन संघाचा देखील होऊ शकतो. पण तो विचार थोडा आता करावा लागेल, कारण डिफेंड करण्यासाठी अजून देखील 26 बाकी आहेत. 26 धाब्यांची अजून देखील आवश्यकता. त्याच पलीकडे मेहर 11 बापगाव टीमला देखील हे ठाऊक आहे चांगल्या पद्धतीने की इथनं अजून सामना भरपूर बाकी आहे. आपल्याला अजून मेहनत मशक्कत अजून करायची आहे. शफल झाला, हुक करायचा होता आणि संपर्क यस झालं. बॅटचा संपर्क होता. एक अतिशय चांगली कॅच विकेट कीपरने इथं पकडलेली आहे. सफलता पहिली मिळेल. बाद झालेत बॅटर योगेश. शफल होऊन खेळले होते आणि बॅटचा संपर्क, अगदी बॅटचा जो स्टिकर असतो ना तिथे हा बॉल लागला होता. आणि विकेट किपरचं कौतुक आपण करूया की नजर हटू दिली नाही, लक्ष ठेवलं की चान्स आहे आणि तो चान्स ग्रॅब देखील केला. सफलता पहिली आणि पहिला धक्का. नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय राहुल. राहुल येतोय क्रमांक 3 वरती. बघा सुरुवातची महत्वाची होती, ती सुरुवात खऱ्या अर्थाने करून दिली योगेशने. पण आता तशाच पावलांवरती पाऊल टाकून मेहर 11 बापगाव संघाला फिनिशिंग लाईन क्रॉस कोण करून देईल. लाऊट शॉट अपील अंपायर्सने नकारलं. बघा स्क्वेअर कट करायचं होतं, बॅटांनी बॉलचा कॉन्टॅक्ट झाला नाही. आणखीन एक निर्धाव चेंडू दरम्यान इथनं येतो. असे मी सांगितलं की जर इथनं एखादं असं षटक ज्याच्यामध्ये कमीत कमी धावा 1 ते 2 विकेट्स जरी येत आहेत तर वालचीन संघ देखील या मॅचमध्ये पुन्हा आपल्याला कमबॅक करताना दिसेल. आणि सध्या सगळं ते कमबॅक ओव्हरच आपण म्हणूया, कारण 3 चेंडू टाकलेत आतापर्यंत गोलंदाजांना आणि फक्त एकच धाव. पायांवरती टाकलं अपील. शफल तर झाले होते, बट
इथनं जर आपण पाहिलं तर एक सिंगल रन दरम्यान इथनं लेग बाईजच्या स्वरूपामध्ये पूर्ण केली जाईल. धावफलक पुढे जातोय आता 15 वरती. आणि जर पाहिलं गेलं तर सुनील यांचं हे दुसरं षटक, फक्त 2 धावा 1 विकेट. आणि असून देखील खेळ बाकी असेल या ओव्हरमध्ये येणाऱ्या 2 चेंडूंचा प्रेशर आता फलंदाजांना देखील जाणवेल, कारण स्टार्ट चांगला झाला. बट सेकंड ओव्हरमध्ये पुन्हा एकदा आपण जर पाहिलं वालशिंद टीमचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. स्लॉग स्वीप हवेमध्ये बॉल आणि फील्डर आहेत आणि कॅच देखील पकडली जाईल. मी 1 विकेटचा उल्लेख केला होता, बट 1 ब्रिंग्स ट्रू. आणखीन एक सफलता मिळेल. दुसरा धक्का लागला. ओंकार दळवी देखील आता जाईल डगआउट मध्ये. दोन धक्के लागलेत. आणि बघा चेजिंग मध्ये बहुतांश वेळा हे घडतं की जेव्हा रिक्वायर्ड पुढे जातो ना, तेव्हा त्याला कव्हर करण्याच्या प्रयत्नांमध्ये एकतर मोठे फटके येतात आणि एकतर विकेट जातात. आणि सध्या सगळेला विकेट चाललेत. दुसरा धक्का लागला तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शालिक दाखल होतात. आणि खेळ जर आपण पाहिलं तर शिल्लक आहे येणाऱ्या 13 चेंडूंचा. आणि समीकरण उरलं अजून देखील 25 धावांची आवश्यकता आहे. 25 अजून देखील बनवायचे आहेत. राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल ऑन साइडला हा फटका. काऊ कॉर्नरला फिल्डर वेगाने येतात. फिल्डिंग दरम्यान इथनं चांगलीच राखली. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल आणि 2 धावा पूर्ण. आणि अशा प्रकारे खेळ देखील समाप्त. अवघ्या 2 षटकांचा. पहिल्या षटकामध्ये 13 होत्या, पण या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त रन्स बनवल्या गेल्या 4 आणि 2 विकेट्स देखील काढले गेले या दुसऱ्या षटकामध्ये. म्हणजे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती. विकेट गेले 2 आणि हा सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 12 चेंडूंवरती 2 षटकांमध्ये अजून देखील बनवायचा आहेत मेहर 11 बापगाव टीमला 23 धावा. बघा 10 मिनिटं खर्च झालेली आहेत टीम वालशिंद. तुमच्याकडे जर पाहिलं गेलं तर 4च मिनिटं आहेत आता. सो त्या अनुषंगाने खेळाला त्वरित सुरुवात करा, कारण जर जास्त वेळ खर्च झालं तर तुम्हाला लास्ट ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर 38 सर्कलमध्ये ठेवावा लागेल. आणि मॅच बघा अगदी क्लोज आहे. नेक टू नेक फाईट सुरू आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर लास्ट ओव्हरमध्ये अतिरिक्त खेळाडू इनफिल्डमध्ये ठेवावा लागला तर त्याचा फार मोठा फटका लागू शकतो. त्या अनुषंगाने थोडी घाई करा. 12 मध्ये आता 23 धावांची आवश्यकता. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज जयेश दरमाडीतनं तयार होतात गोलंदाजी मार्कवरती. जी जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्या सगळीला आहे राहुल आणि शालिक ही जोडी आहे. बट आता समीकरण इतकं इझी नाहीये, कारण 12 मध्ये आता 23 बनवायचे आहेत. बारा मध्ये 23. पहिलाच बॉल पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स. बघा जी गोष्ट मी सांगितली देखील होती की या पिच वरती जर आपण पाकलं तर कधी कधी चेंडू पडल्यानंतर फार खाली देखील राहतो, तर कधी कधी गुडलाईन स्पॉट वरनं देखील खांद्यापर्यंत येतो. आणि लास्ट बॉल जर आपण पाकला तर बघा टप्पा अगदी योग्य निवडला होता फलंदाजांना बॅकफूट वरती जाऊन खेळण्यासाठी, बट अतिरिक्त जो बाउन्स आला ना त्या अनुषंगाने बीट झाले. निर्धाव चेंडू येतो, प्रेशर आता वाढतो. 11 मध्ये 23. दिमागतीने टाकला, अपील दरबाडीतनं झाली बट अंपायर्सने नकारलं. म्हणजे फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. आता समीकरण थोडं अवघड झालंय, कारण चेंडू शिल्लक आहेत 10 आणि 10 मध्ये बनवायचं आहेत 22. 10 मध्ये 22. प्रेशर वाढतोय आणि सध्या सगळीला विचार करण्यासारखी ही देखील गोष्ट होती की सुरुवात चांगली होती, बट मागील षटकामध्ये सुनीलचं षटक 2 विकेट्स त्यांनी काढले आणि तिथनंच खऱ्या अर्थाने कमबॅक करायला सुरुवात वालशिंद संघाने या सामन्यामध्ये केली. 10 मध्ये 22. बाउंड्री हवी आहे. पुढचा बॉल फुल टॉस टाकला पॅन वरती आणि फिल्डर आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. कॅच झाली ड्रॉप. हे काय घडलं? खऱ्या अर्थाने अशा परिस्थितीमध्ये कॅचेस ड्रॉप करणं फार महाग ठरतं. बट जर आपण इथनं पाहिलं तर समीकरण
9 चेंडू शिल्लक, आता 9 मध्ये 21 धावांची आवश्यकता. बघा सामना खऱ्या अर्थाने जर आपण या सामन्याची सुरुवात पाहिली पहिल्या 17 पासून विचार केला तर अतिशय चांगली बॅटिंग फर्स्ट इनिंग मध्ये आपण कमलेशची पाहिली, ज्याने 32 धावा इंडिव्हिज्युअली बनवल्या, 40 धावा डिफेंड करत असताना अतिशय चांगली गोलंदाजी वालशिंग संघ करतोय. लॉफ्टेड फटका, बट या फटक्यामध्ये देखील ताकद कमी आहे, एलिव्हेशन देखील नाही आहे. दुसऱ्या धाब्यासाठी कॉलिंग दरमाणीतनं झाली आणि 2 धावा पूर्ण, म्हणजे आता 8 चेंडू शिल्लक आहे. त्यांनी 8 मध्ये आता 19 धावांची आवश्यकता आहे. काही लढाई दोन्ही टीम्सने या पहिल्या सामन्यामध्ये लढलेली आहे, बट या लढाईचा निकाल कोणाच्या बाजूने लागेल? कारण आपण जर पाहिलं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बहुतांश जितकी फॉर्मॅट्स आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत, मोस्ट ऑफ फॉर्मॅटमध्ये काय असतं की प्रत्येकी मॅच नॉकआउट असते. जिंकाल तर पुढे जाल, हरले तर स्पर्धेला टाटा बाय बाय करावं लागतं. त्या अनुषंगाने प्रत्येकी मॅच डुअर डाय आहे आणि हा फुल टॉस टाकलाय आणि कनेक्शन पाहावं लागेल. घडलं काय आणि दरम्यान चेक करावं लागेल, कारण पूर्णपणे जे डगआउट आहे मेहर 11 बापगाव संघाचं ते तर सांगतं की इथनं फिल्डरच्या माध्यमातून मिस्टेक झालेली आहे आणि इथनं अंपायर सिग्नलसाठी आपण वेट करूया. आणि अजून देखील निर्णय आलेला नाहीये, बट हा क्रुशियल मोमेंट आहे. हा निर्णय ज्यांच्या बाजूने जाईल खऱ्या अर्थाने तो संघ या मॅच मध्ये पुढे जाताना देखील आपल्याला दिसू शकतोय. आणि बघा जर अंपायर्सने रिव्ह्यूची मागणी केली तरच चेक केलं जाईल, अदरवाईज चेक केले जाणार नाहीये. ही गोष्ट देखील लक्षात ठेवा. आणि बघा अंपायर्स कॉल द्यायचा, बिकॉज बघा जर क्लिअर एव्हिडन्स नाही मिळालं तर ऑनफिल्ड डिसिजनच्या जोरावरती आपल्याला जावं लागेल. 6 धाव्यांचा इशारा आलेला आहे, सो आपण चेक करणार आहोत. बघा चेक केलं जातं, जो निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. सो वेट करा, फिल्डिंग सेट करा टीम वालशिंग. आणि निर्णय आलेला आहे की नो बॉल तर नाहीये, बट जो ऑनफिल्ड डिसिजन आला होता सिक्सरचा, म्हणजे 6 धावा असतील. षटकार मिळेल, धावफलक या 6 धाव्यांच्या मधीनं आता 27 धावा धावफलकावरती. मी म्हटलं होतं की हा निर्णय महत्वाचा असेल आणि हा निर्णय ज्यांच्या बाजूने जाईल तो संघ थोडा आपल्याला पुढे दिसेल माझ्यामध्ये. आणि षटकाराला म्हणजे आता 7 मध्ये 13 धाव्यांची आवश्यकता, पण अशा परिस्थितीमध्ये पायांवरती फुलटॉस टाकणं हे किती योग्य होतं. 7 मध्ये आता 13, 7 चेंडू 13 धाव्यांची आवश्यकता, शेवटचा 1 चेंडू. आणि बघा या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर रिव्ह्यू नाहीच आहे, बट जर डाऊटफुल असलं आणि आपल्याला क्लिअर एव्हिडन्स मिळालं तर ते चेक केलं जाईल. अदरवाईज जो ऑनफिल्ड डिसिजन आहे तोच फायनल आहे. त्या अनुषंगाने देखील आम्ही मागील डिसिजनसाठी ऑनफिल्ड डिसिजन अगोदर घेतला, कारण बघा मैदानाचं जे बाउंड्री लाईन आहे तिथे अजून देखील ग्रास भरपूर आहे. काही मोमेंटवरती खऱ्या अर्थाने बाउंड्री लाईन दिसत देखील नाही कॅमेरामध्ये, त्या गोष्टी पाहाव्या लागतात. अपीच खेळलेत, इनफिल्डला क्लिअर केलं, डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेज मोठी आहे, पण हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. काय कमबॅक, काय पलटवार या सामन्यामध्ये केला बॅटर राहुलच्या बॅट मधनं हा चौकार, म्हणजे आता समीकरण थोडं इझी. येणारे 6 चेंडू 9 धाव्यांची आवश्यकता.
बघा दोन खऱ्या अर्थाने जीवनदान ज्या फलंदाजाला मिळाले तो फलंदाज आता मेहर 11 बापगाव संघाला विजयाच्या दिशेने घेऊन चालला. चला विनंती असेल फिल्डिंग सेट करा. 6 चेंडू शिल्लक, 6 मध्ये आता 9 धावांची आवश्यकता. बघा लढत भरपूर चांगली खऱ्या अर्थाने लढली आतापर्यंत वालशिंद संघाच्या सामन्यामध्ये. बट अजून देखील जर आपण पाहिलं तर 9 धावा शिल्लक आहेत. बघा विचार करण्यासारखी ही देखील गोष्ट आहे की अजून देखील 9 बाकी आहेत आणि या क्रीडांगणावरती आपण पाहिलंय की 24 मध्ये 24 धावा देखील डिफेंड होऊ शकतात. त्याच्यासाठी देखील कालच्या दिवसामध्ये 24 धावांवरती देखील भरपूर चांगल्या चांगल्या लढाई आपण पाहिलेल्या आहेत. म्हणजे 6 मध्ये 9 देखील डिफेंड होऊ शकतात. पण तो विचार थोडा आता करावा लागेल आणि ग्राउंड फिल्डिंगकडे थोडं लक्ष द्यावं लागेल. कारण कदाचित ज्या कॅचेस राहुलच्या ड्रॉप झाल्या त्या पकडल्या गेल्या असत्या तर परिस्थिती थोडी वेगळी पाहायला मिळाली असती. बट आता खऱ्या अर्थाने जे झालं ते विसरून 6 मध्ये 9 कशा प्रकारे डिफेंड होऊ शकतील त्याचा विचार करणं जास्त गरजेचं आहे. पुढील जो सामना आहे टॉस देखील झालेला आहे. सांगे विपक्ष आमने ए टीम खेळणार आहे आणि टॉस जिंकलाय आमने ए टीमने प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. आणि बघा त्यानंतर जो सामना आहे त्यांना देखील मी आताच इन्व्हाइट करतो. कारण बघा आजचा अंतिम दिवस त्या अनुषंगाने आपण एक्स्ट्रा वेळ कोणत्याही संघाला देणार नाही आहोत. ग्रीष्मा 11 आमनेपाडा त्यांच्या विपक्षामध्ये आई गावदेवी येवई या टीमने देखील वेळेवरती उपस्थित राहायचं आहे. त्यानंतर जय हनुमान चौधरपाडा आपल्याला खेळताना दिसेल. NK स्पोर्ट्स खांडवल सोबत. त्यानंतर मकरंद स्पोर्ट्स मुठवळ संघ आपल्याला खेळताना दिसेल जानू स्पोर्ट्स इताडे सोबत. लास्ट ओव्हर येणारे 6 चेंडू दोन्ही टीम्सचं भवितव्य इथनं डिसाईड करणार आहेत की इथनं पुढे कोण जाईल आणि माघार कोणाला घ्यावी लागेल. माघार तर दोन्ही टीम्सला मंजूर नाहीये पण विजय फक्त एकाला मिळणार आहे आणि त्यासाठी ही लढाई. 6 मध्ये 9 अंतिम षटक जिम्मेदारी दिली गेली आहे लास्ट ओव्हरची. आशिषच्या खांद्यांवरती ही जिम्मेदारी. लास्ट ओव्हर 6 मध्ये 9 स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर आपल्याला शालिक पाहायला मिळतोय. सो बॅटर आतापर्यंत स्ट्रगल करताना दिसला पण आता 9 बनवायच्यात लास्ट ओव्हरमध्ये. पहिलाच बॉल बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट आलाय की नाही हा प्रश्न नक्कीच. बट एक धाव तर पूर्ण झालेली आहे ती लेग बाईजच्या स्वरूपामध्ये पूर्ण झालेली आहे. 5 मध्ये आता 8 धाब्यांची आवश्यकता. महत्त्वाची गोष्ट काय सध्याच्या घडीला मेहर 11 बापगावसाठी की स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर राहुल आहे जो चांगले फटके सध्याच्या घडीला खेळतोय आणि या सिच्युएशनमध्ये त्याचं स्ट्रायकिंग एंडवरतीच राहणं जास्त आवश्यक आहे. पण त्याच पलीकडे वालशिंद संघ विचार करत असेल की इथनं जर राहुलची विकेट आपण काढू शकलो ना तर पुन्हा एकदा या मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतोय. हा सामना आपण जिंकू शकतोय. राहुलची विकेट फार मॅटर करेल या मॅचच्या दृष्टिकोनातून. फिल्डिंगमध्ये चेंजेस मिड ऑफ आता इनफिल्डमध्ये पाहायला मिळतो आणि त्याचप्रमाणे एक फिल्डर आपल्याला डीप एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळतोय. अपिश खेळले हवेमध्ये बॉल डिसाइडर होऊ शकतं. मॅचमध्ये चेंजेस येऊ शकतात आणि तेच घडलंय. मॅचची गोल्डन विकेट ज्याने खऱ्या अर्थाने मेहर 11 बापगाव टीमसाठी आतापर्यंत ही लढाई लढली. बट आता या क्रुशल मोमेंटवरती आपल्या टीमला सोडून आता डगआउटच्या दिशेने चाललाय राहुल. समीकरण अजून देखील बाकी आहे. येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत. 8 धाव्यांची आवश्यकता. मॅच मध्ये ट्विस्ट गेम ऑन. 4 मध्ये 8. बघा प्रेशर मध्ये या गोष्टी घडतात. बघा दबाव आणि दडपणाखाली चांगलं खेळ करणं हे तितकं सोपं नाहीये जितकं वाटतं. आणि बहुतांश वेळा तेजस्वी मैदानाच्या बाहेरनं बोलणं देखील सोपं असतं पण मैदानाच्या आतमध्ये त्या प्रेशरला हँडल करून तसा खेळ करणं ॲज अ प्लेअर हे कार्य फार अवघड आहे. 4 मध्ये आता 8 धाव्यांची आवश्यकता. सध्याच्या घडीला मॅच मध्ये कमबॅक तर झाला. पलटवार पुन्हा एकदा केलाय वालशिंद संघाने. मी म्हटलं होतं की माघार कोणाला मंजूर नाहीये. इथनं फक्त मंजूर आहे तर ते फक्त जिंकणं पण ते कोणाच्या नशिबामध्ये. बॅकफुटवरती जाऊन खेळायचं होतं. आणखीन एक निर्धाव चेंडू. क्या बात है. काय कमबॅक राहिला या सामन्यामध्ये सध्याच्या घडीला. आणि गोलंदाज अंपायर्सला काय सांगतात आता हा प्रश्न मला देखील पडतो. 4 मध्ये 8 धाव्यांची आवश्यकता होती बट निर्धाव चेंडू म्हणजे आता 3 मध्ये 8. बघा जेव्हा आपण संपूर्ण सामन्यामध्ये चांगली लढत लढतो चांगला खेळ स्टार्ट मध्ये करतो मिडल फेस मध्ये करतो बट फिनिशिंग टच फार मॅटर करतं.
क्रिकेटच्या खेळामध्ये फिनिशिंग लाईन क्रॉस करणं हे सर्वात अवघड कार्य असतं. आता ते कार्य कोण करणार आहे, वालशिंद संघ की बापगाव संघ? 3 मध्ये 8. फुल लेन टाकला, बॅटच्या आतली कडा, बॉल मागे चालला, विकेट किपर धावतात, फायनलिकचे फिल्डर देखील धावतात. म्हणजे आता 2 चेंडू शिल्लक, 2 मध्ये आता 7 धावेंची आवश्यकता. सध्याच्या घडीला परिस्थिती अशी आहे की आता शालिकला कोणी हे नाही विचारणार की आतापर्यंत तू या सामन्यामध्ये काय केलं, पण सध्याच्या घडीला बापगावचा प्रत्येकी खेळाडू प्रेक्षक हेच म्हणत असेल की आता काही नाही केलं, पण या 2 मध्ये 7 बनवायच्याच आहेत. आणि या स्पर्धेचा जो नियम आहे चेजिंग कंपल्सरी, म्हणजे 7 धावा कोणत्याही परिस्थितीमध्ये बनवायच्याच आहेत. काय सामना पाहायला मिळतो. अगदी पाहिलं गेलं तर संडे, सुपर संडे आपण अंतिम दिवस या स्पर्धेचा, आणि पहिला सामना काय रंगला, पायावरती फ्लिक केला हवेमध्ये, आणि हा फटका बाउंड्री लाईनचा बाहेर. क्या बात है, षटकार. मैदानाचा बाहेर जायचं आहे. बघा या चरणावरती फक्त चेक, या चरणावरती फक्त मला हेच म्हणावं असं वाटतं, जिनको उडने का शौक रहता है ना, उनको गिरने का खौफ नहीं रहता. काय फटका आला अंडर प्रेशर. 2 मध्ये 7 धावेंची आवश्यकता असताना हा षटकार आला. पण अजून देखील मी सांगेन की 1 बाकी आहे. एक चेंडू, एका धावेची आवश्यकता. भरपूर सारे अप अँड डाऊन आले, ट्विस्ट आले, टर्न्स आले, बट अंतिम चरणावरती आता बापगाव संघ विजयाच्या दारावरती उभा आहे. पण अजून देखील 1 पाऊल टाकायचं आहे, कारण 1 चेंडू, एका धावेची आवश्यकता. आणि ऑन दी अदर हँड जर आपण विचार केला तेजस्वी, तर 1 धाव अजून देखील बाकी आहे. जर लास्ट चेंडू डॉट आला तर वालशिंद संघ इथनं देखील जिंकू शकतोय. बट बापगाव टीमला कंपल्सरी 1 मध्ये 1 बनवायची आहे. काय सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिला सामना, फायनल डे, आणि काय सुरुवात राहिली आहे. 1 चेंडू, एका धावेची आवश्यकता. शेवटचा बॉल. आता शेवटच्या बॉलवरती दोन्ही टीमचं भवितव्य इथनं निर्भर आहे की कोण पुढे जाईल आणि कोणता संघ या स्पर्धेच्या बाहेर जाईल. बट काय खेळ दोन्ही टीम्सने दाखवला. कधी कधी आयुष्यामध्ये जिंकणं किंवा हारणं यापेक्षा हे देखील महत्त्वाचं असतं की तुम्ही किती चांगले प्रयत्न केले, तुम्ही एफर्ट्स किती टाकले, तुम्ही मेहनत कशी केली. आणि मेहनत दोन्ही टीम्सने इथनं चांगलीच केली आहे. बट इथनं शेवटचं हसू कोण हसेल, हा सामना इथनं कोण जिंकेल. 1 चेंडू, एका धावेची आवश्यकता. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल ड्राईव्ह करत असताना फिल्डिंग चांगली, डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट. हे काय घडलं, हे काय घडलं. आणि सध्याच्या घडीला बापगाव संघ प्रेक्षक हेच विचार करतायत, हे झालं काय. 1 चेंडू, एका धावेची आवश्यकता असताना डायरेक्ट हिट. शालिक, अजून देखील शालिकला विश्वास होत नाहीये. 2 मध्ये 7 धावेंची आवश्यकता असताना षटकार आला. त्यानंतर 1 चेंडू, एका धावेची आवश्यकता असताना लास्ट बॉल वरती डायरेक्ट हिट, आणि हा सामना आपल्या नावावरती केलाय. काल भैरवी वालशिंद टीमने. शालिक निराश दिसतो. हरकत नाहीये मित्र, हरकत नाहीये. फार चांगला खेळ तुझा राहिला, हरकत नाहीये. वेल प्लेड बोथ द टीम्स. काय सामना पाहायला मिळाला, प्रत्येकी प्रेक्षकांच्या मनाला आवडेल असा हा सामना राहिला. अंतिम हसू शेवटी आपण जर विचार केला तर इथनं वालशिंद टीमने बाजी मारली. बट खऱ्या अर्थाने पाहिलं भागेशजी तर या सामन्यामध्ये विजय क्रिकेटचा झाला. कारण आपण नेहमी म्हणत असतो की क्रिकेटमध्ये आपण कोणतीही गोष्ट कधी प्रेडिक्ट नाही करू शकत, आणि तेच घडलं. कुणी विचार केला असेल का 2 मध्ये 7ची आवश्यकता असताना षटकार येईल आणि लास्ट बॉलवरती 1 धाव डिफेंड देखील होईल, आणि ते घडलं या सामन्यामध्ये. वेल प्लेड बोथ द टीम्स. अतिशय चांगला खेळ दोन्ही संघांनी दाखवला. बट अभिनंदन टीम वालशिंद. प्लेयर ऑफ द मॅच आपण देऊया, आणि या सामन्याचा सामनावीर खऱ्या अर्थाने गोलंदाजांनी फार चांगला परफॉर्मन्स दाखवलं. बट धाव फळकावरती ज्या 39